हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. तर आता मी इथे ह्या कैऱ्या ज्या आहेत ना, त्या आणलेल्या होत्या ते तुम्हाला माहीतच आहे. बऱ्याच वेळेला सांगूनही झालेलं आहे. तर जास्त दिवस आपण यांना काही ठेवू शकत नाही. कारण फ्रीजमध्ये सुद्धा आपण कच्च्या कैऱ्या ठेवलेल्या असल्या ना, तर जास्त दिवस झाले की त्या पिकायला लागतात आणि मग त्यांचा जास्त वापर नाही झाला म्हणजे खाल्ल्या गेल्या नाही इतक्या. तर ते एवढ्या माझ्याकडे म्हणजे 1 किलो असतील ह्या, तेवढ्या माझ्याकडे शिल्लक होत्या कैऱ्या. तर आता यांचं मी पन्हं जे आहे ना, ते बनवायला घेतलेलं आहे, की जेणेकरून आता एकदा स्टोअर कसं करून ठेवायचं आपण 7-8 दिवसासाठी सुद्धा आपण हे स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू शकतो. अशा पद्धतीने जर केलेलं असलं तर. पण इतके दिवस तर काही जाणार नाही. बघू आता किती दिवस जातं पुढचे तर. पण मी त्यांना अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि साल वगैरे काढून सगळं छोटे-छोटे बारीक तुकडे करून घेतलेले होते आणि त्याच्यामध्ये जेवढ्या माझ्या कैऱ्या होत्या ना, तेवढाच याच्यामध्ये मी गूळ घातलेला आहे. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घेणार आहे आणि याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात आपल्याला टाकायचं नाही. अशाच पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं किंवा आपण अख्ख्या कैऱ्या जरी शिजवून घेतलेल्या असल्या ना, तरीसुद्धा चालतात. पण मी गूळ याच्यातच टाकणार आहे ना, म्हणून मी अख्ख्या कैऱ्या ठेवल्या नाही. अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या होत्या आणि गूळ पण मी त्याच्यातच घातलेला होता. म्हणजे जेणेकरून जास्त दिवस जरी राहिलं तरीसुद्धा ते खराब होणार नाही किंवा व्यवस्थित टिकेल अशा पद्धतीने. तर पाणी घालायचं नाही अजिबात. फक्त मीठ घातलेलं आहे म्हणजे ज्यावेळेस आपण बनवू ना, तेव्हा आपल्याला त्याच्यात काहीच घालायची गरज पडणार नाही. फक्त नुसतं पाणी घातलं की आपलं पन्हं तयार. तर अशा पद्धतीने आपण याला ना स्टोअर वगैरे करून ठेवू शकतो. पुढच्या 5 ते 6 दिवस तरी ते फ्रीजमध्ये छान राहतं. म्हणजे जेणेकरून आपल्या ज्या कैऱ्या आहेत ना, त्या वेस्टेज जाणार नाहीत किंवा त्यांचा पुरेपूर वापर वगैरे सुद्धा आपल्याला होऊन जाईल. कैऱ्यांची भाजी वगैरे बऱ्याचदा बनवून झालेलं आहे, पन्हं बनवून झालेलं. ताजं-ताजंच मी जास्त करून बनवत असते. पण आता हे जास्त होत्या ना, तर अशा पद्धतीने करून ठेवते. म्हटलं रोज-रोज करायचं सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला ना, काही वेळा कंटाळासुद्धा येतो, की रोज-रोज काय तेच-तेच. आणि माझ्या घरात तरी सगळ्यांना गोड पदार्थ वगैरे म्हटले ना, तर आवडतात आणि आता ही मुलं आहेत ना लहान, त्यांनासुद्धा आवडतं आणि दुपारच्या वेळेला ना पिण्यासाठी वगैरे जर करून ठेवलेलं असलं की मग मुलांना आवडतं आणि आपण पटकन काढून त्यांना थोडंफार पाणी वगैरे मिक्स करून मग देऊ शकतो. जसं की आपण बाहेरून मँगो किंवा सगळेच फ्रुट्स जे आहेत ना, त्यांचं आपल्याला सरबत आपण बाहेरून आणून थोडं नॉर्मल पाणी टाकलं की आपण पिण्यासाठी ते करून घेऊ शकतो. तर अशाच पद्धतीने मनानेच त्याला पाणी सुटलेलं होतं कैरी आणि गुळाचंच. त्याच्यामध्ये मी पाण्याचा एक थेंबही टाकलेला नव्हता. तसेच्या तसेच मी फक्त त्याला शिजवून घेतलेलं होतं आणि शिजवताना फक्त मी कमी गॅस केलेला होता. फास्ट गॅस नव्हता माझा, कारण खाली वगैरे स्टीलचा कुकर आहे ना, करपायची शक्यता असते बऱ्याच वेळेला. त्यामुळे मी कमी गॅसवरतीच हे सगळं अशा पद्धतीने शिजवून घेतलेलं होतं. काही वेळा खिचडी वगैरे असताना आपला गॅस जर फुल राहिला ना स्टीलचा, तर खाली करपतं सुद्धा. त्यामुळे म्हटलं रिस्क नको, एकदाचं जर हे सगळं मिश्रण खाली करपलं तर मग वायाच जाईल इतकी सारी मेहनत आपली. आणि हे करायचं होतं ना, तर त्यासाठी मी सकाळी सगळी कामं अगदी पटापट आवरून घेतलेली होती. पूर्ण किचन वगैरे कामं घरातली संपूर्णच मी सकाळी आवरून घेतलेलं होतं. म्हणजे जेणेकरून हे करायला मला वेळही मिळेल. कारण एवढ्या सगळ्या कैऱ्या वगैरे हे सगळं करायचं म्हटलं तर मग थोडाफार टाईम जातोच त्याच्यामध्ये आपला. तर ती कामं माझी चाललेली होती आणि अशा पद्धतीने मी त्याला पुरणाच्या चाळणीने व्यवस्थित असं सगळा गर त्याचा काढून घेतलेला आहे. पूर्ण एकसारखं एकजीव व्यवस्थित असं होईल त्यासाठी. आणि वरती छोट्या-छोट्या भागामध्येच कट केलेलं होतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काहीच नव्हतं. अगदी व्यवस्थित असं ते सगळं निघून गेलेलं होतं आणि मिक्स करून घेतलेलं होतं मी त्याला आता. आता हे बरेच दिवस आपण अशा पद्धतीने ठेवू शकतो. म्हणजे आता पुढचे 5 ते 6 दिवस किंवा 8 दिवस तरी हे व्यवस्थित असं राहील त्यासाठी. आणि अजून परत मी एकदा मिक्स करून घेतलेलं आहे, कारण चाळणीने जरी आपण त्याला गर काढून घेतलेला असला ना, तरी व्यवस्थित तो मिक्स झालेला नसतो. त्यासाठी मग व्यवस्थित असा पूर्णपणे मिक्स करून घेतला आणि पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. तर थंड होऊ दिला मी त्याला पूर्णपणे आणि आता एकदा म्हटलं चला तुम्हाला दाखवते की कसं बनवणार आहे तर. पण अशा पद्धतीने जास्त लोकांसाठी जर करायचं असेल 5 ते 7 लोकांसाठी, 3-4 लोकांसाठी, तर मग एखाद्या भांड्यामध्येच आपण एकदाच तो सगळं काढून घ्यायचं, पाण्याचा जो गर आहे तो, आणि मग थंड पाणी त्याच्यामध्ये मिक्स करून द्यायचं.
आणि एखादा जर ग्लास आपल्याला कोणाला तरी करून द्यायचा आहे घरामध्ये, वाटलंच की पटकन प्यावंसं, तर मग एक ग्लाससाठी असं चमच्याने एका ग्लासामध्ये टाकून आपण पटकन पाणी टाकून मिक्स करून देऊ शकतो. पण इथे मी प्रत्येक ग्लासामध्ये सेपरेट टाकलेलं होतं आणि एका ह्याच्यात जर मी टाकून पटकन मिक्स करून घेतलं असतं आणि पटापट ग्लासांमध्ये दिलं असतं, तर माझं काम कदाचित सोपं झालं असतं किंवा म्हणजे लवकर झालं असतं. पण मी असो यावेळेस आता नेक्स्ट टाईम पुढच्या वेळेस एका पातेल्यामध्येच करून घेईल सगळ्यांसाठी आणि मग देईल सगळ्यांना छोट्या ह्याच्यात. आणि छान झालेलं होतं. पण मीठ वगैरे सगळं शिजवायच्या वेळेसच टाकलेलं असल्यामुळे वरून आपल्याला काहीच घालायची गरजसुद्धा पडली नाही मला. फक्त मी त्याच्यामध्ये पाणी घातलं थंड आणि बस झालं आपलं पन्ह तयार. ते मी थंड होण्यासाठी वरतीच ठेवलेलं होतं, लगेच काही ठेवलं नाही. मस्त छान तयारी वगैरे केली संध्याकाळच्या वेळेला आणि मग जायचं होतं मला डी-मार्टला. तसं तर मला म्हणजे राशनचं आपलं जे काही सामान असतं महिन्याभराचं किराणा वगैरे तेच घ्यायला जायचं होतं. पण आपलं बायकांचं कसं असतं, गेलं म्हणजे कपडे वगैरे बघतोच आणि काही ना काही घ्यायचा प्रयत्न जो आहे तो आपला चालू असतो. तर ते सगळं बघितलं आणि जो काही किराणाचं सामान वगैरे मला घ्यायचा होता महिन्याचा ते सगळं घेतला आणि मग घरी आली. तोपर्यंत हे व्यवस्थित छान असं थंड वगैरे झालेलं होतं. आता याला एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा बॉटलमध्ये आपण भरून ठेवू शकतो. प्लास्टिकच्या पण तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये असं कुठल्याही एखादी बॉटलमध्ये भरून आपण ठेवलं ना, तर बरेच दिवस राहतं चांगलं. चला तेही भरून झालेलं आहे आणि स्वयंपाक वगैरे केला आणि लगे हात हे किराणाचं वगैरे सामान ज्यावेळेस ही ग्रोसरी आपण महिन्याची भरून ठेवलेली असते ना, तर ती त्याचा इतका सारा पसारा किंवा त्या पिशव्या घरामध्ये इतक्या दिसतात ना, की खूपच जास्त असं कसं तरी वाटायला लागतं, की ह्या ज्या पिशव्या आत्ताच्या आत्ता जर नाही व्यवस्थित अशा भरून ठेवल्या, तर जास्तीचा पसारा जो आहे ना, तो घरामध्ये दिसतो आपल्याला आणि कधी ठेवू ना काय ठेवू असं आपल्याला होत असतं. त्यासाठी स्वयंपाक पटापट आवरून घेतला. जे काही पन्हं बनवलेलं होतं ते बॉटलमध्ये भरून ठेवलं आणि त्यानंतर मग मी हे सगळं आवरायला घेतलेलं होतं. म्हणजे एका जागेवर हे जिथल्या तिथं भरून ठेवून झालं, की पिशव्यांची तेवढी जागा मोकळी. नाही तर मग कंटाळा केला, की मग पुढचे 2 दिवस तरी त्या जागा वरून काही हलत नाही आणि मग बऱ्याच वेळेला आपण काहीदा कंटाळा करतो, की चला नंतर भरते आणि त्याचा खूप सारा पसारा जो आहे ना, तो घरामध्ये दिसतो आपल्याला. आणि स्वयंपाक वगैरे झालेला असला म्हणजे किचनमध्ये तर इतकं जास्त गरम होत असतं आणि उन्हाळ्याचं तर मी सांगते ना घामाचा पूरच चपात्या करताना तर काही मग विचारूच नका. तर त्यासाठी थोडंसं म्हटलं हॉलमध्ये बसणंही होईल आणि आपलं सामान पण रचून होईल तेवढंच म्हणजे एक कामामध्ये 2 कामं जी आहेत ना, ती आपली होऊन जातील. त्यासाठीच हा प्रयत्न होता, की चला पटकन हे सगळं सामान पण आपण आवरून घेऊया. तर ते आवरायला घेतलेलं होतं आणि चीजचं पाकीट ना माझ्याकडून चुकून ते खालीच ठेवलं गेलं. त्यामुळे ते जरा चिमलं गेलं. त्याच्यावरती वरती सामान वगैरे ठेवला गेलेला होता. तर एका ह्याच्यात सगळं मुलांचं जे काही असतं महिन्याचं आपल्याला लागतं ना, ते मी एकदाच आणून ठेवते. म्हणजे नंतर सारखं आपल्याला बाहेर दुकानात वगैरे कुठे जायची गरज पडत नाही त्यासाठी. आणि एका ह्याच्यात मग जे काही तांदूळ वगैरे लागतात, वाडा कोलम किंवा साखर, शेंगदाणे वगैरे जे लागतं ते जे लागणारे असतात ना, ते वरती काढून ठेवलेले असतात. मी सामान आधीचं जे उरलेलं असतं ते आणि जे आता आणलेलं आहे ना, ते याच्यामध्ये ठेवते आणि जसं-जसं लागत असेल ना महिन्याला, तसं-तसं मग आपण आपल्या ह्याच्यात भरून काढून त्याच्यातून व्यवस्थित असं ठेवते. पण सध्या तरी आणल्यानंतर हा पसारा आवरण्यासाठी हे जे 2 बॉक्स आहेत ना, ते मला खूपच चांगले म्हणजे उपयोगाला येतात. म्हणजे अगदी वेदूला जरी सांगितलं ना, की सामान आणल्यानंतर की बेटा ठेवून दे, तर आरामात म्हणजे त्याच्यामध्ये भरून ठेवू शकतो. कारण बरण्यांमध्ये वगैरे लगेच भरायचं म्हटलं म्हणजे तितका लगेचच आपल्याकडून तो सामान भरला जात नाही. थोडासा वेळ वगैरे काढून आपण ते जसं संपतं तसं आपण भरत असतो. त्यामुळे याच्यात आरामात ठेवलं जातं. सामान वगैरे सगळं ठेवून झाल्यानंतर मग आम्ही जेवणं वगैरे केली. जेवणासाठी मी जास्त काही नाही, साधी आपली खिचडीच बनवलेली होती. तर त्यासाठी तुमच्यासोबत मी काही शेअर केलं नाही. आमरस केलेला होता. आमच्या इकडे ना आमरस आणि शेवाळ्यासुद्धा खातात बरं का. हा जो आमरस बनवलेला असतो ना आपल्या कच्च्या कैऱ्यांचा, त्याला आम्ही आमरस म्हणतो. तर बरेच जण ना आंब्याचा रस असतो ना त्याला आमरस म्हणतात. पण म्हणजे आम्ही कैरीच्या पानाला आमरस म्हणत असतो. तर त्याच्यासोबत ना आपल्या ज्या शेवाळ्या असतात ना, तेही खातात. तर ते बनवणार होती मी, पण खिचडीच लावून दिली. म्हटलं जाऊ दे. परत ते बनवलं की अजून भाजी, चपाती वगैरे आणि तिकडनं यायला मला थोडा जास्त उशीर झालेला होता. त्यासाठी पटकन आपली खिचडीच केली. उशीर झाला म्हणजे आपलं ठरलेलंच असतं बायकांचं, की पटकन खिचडी बनवायची. तर खिचडीच बनवलेली होती. आमरस आणि शेवाळ्या वगैरे किंवा भाजी, चपाती याच्या नादात काही पडली नाही आणि त्यामुळे तुमच्यासोबत मी काही शेअर वगैरेही केलं नाही.
एखाद्या वेळेस केल्या ना तर तुम्हाला नक्कीच दाखवेल. कारण साधं सिंपल आहे, जास्त काही नाही. आमरस तर तुम्ही बऱ्याच वेळेला बघतात म्हणजे कैरीचं पन्हं. पण शेवाळ्यांची सुद्धा दाखवेल आणि कसं तरीच वाटतं ते अगदी पाण्यामध्ये आपल्या शेवाळ्या आहेत ना, ते उकडून घेऊ शकतो. साधं सिंपल आहे. एखाद्या दिवशी करेल ना तेव्हा नक्कीच दाखवेल. चला आता हे जे काही ना आवडीचं काम आहे आपलं सगळ्यांचं, जेवणानंतर ना किचन आवरायचा खूपच जास्त कंटाळा येत असतो. पण मग चला आवरल्याशिवाय सुद्धा काही पर्याय नाही आहे. तर तोच इथं आवरून घेत आहे. पटापट सगळी भांडी वगैरे जी होती ती क्लीन करून घेतली आणि खिचडी बनवलेली असली म्हणजे भांड्यांचा पसारासुद्धा जरा कमीच असतो, म्हणजे कमी भांडे निघतात त्या दिवशी आपले. चला ताईंनो, स्वच्छ अशा आवरलेल्या किचनसोबत मी माझा व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, हाईपही करा, जास्तीत जास्त शेअर करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूयात आपण उद्याच्या छान आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.